बारी बातचीत इंडस्ट्री लोगों से पूरी पिक्चर बची है अभी प्रोमो देख। हेलो फैमिली मेंबर्स एंड वेलकम बैक टू माय ओके ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून शेअर केलं असेल शेअर करून. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे काय बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो. जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जे काय यूज केला म्हटलं ते सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये जाईल, तिथून तुम्ही जे काय डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता. जर तुम्हाला फ्रीमध्ये जे काय अलर्ट मोशन किंवा प्रो एपीके जे का पण एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाईल, तिथून तुम्ही जे काय डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या कॅन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर जे प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर प्रोजेक्ट का बेटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला सर्वात अगोदर जे का बेटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो. मग आणखी आपला सर्वात अगोदर जे का फर्स्टला आपला सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमची फोटो दिलेला आहे मित्रांनो, जे का तुमची फोटो आहे त्या फोटोला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर वर थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर अशा प्रोजेक्ट 3.16च्या बीटपर्यंत फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का अशा प्रोजेक्ट 2.15च्या बीटला जे फोटोला 2 पार्टमध्ये कट करायचं आणि आपला सेकंड बीटला ज्या जे फोटोला 2 पार्टमध्ये करून घ्यायचं. अशा प्रोजेक्ट 3 फोटोजला ॲड वगैरे केल्यासारखं जसं की कट वगैरे केल्यासारखं करून घ्यायचं. अशा कट वगैरे केल्यानंतर फर्स्टला याचं प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो आपला टेक्स्ट फिंजला मित्रांनो टेक्स्ट फिंजला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे टेक्स्ट फिंजला 3.16च्या बीटपर्यंत ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं जे टेक्स्ट फिंज पण ॲड वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला असं जे 3.16च्या बीटला याच प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे जे का ताईचं व्हिडिओ आहे मित्रांनो या व्हिडिओला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर एकदम छान असं जे व्हिडिओ वगैरे पण ॲड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे का बीटला याच बीट आपला जे का प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये याच मग आपला असं जे का तेव्हा ती जे टेक्स्ट फिंज आहे मित्रांनो या टेक्स्ट फिंजला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का टेक्स्ट फिंजला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं जे का टेक्स्ट फिंज पण ॲड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला त्या टेक्स्ट फिंजवरती क्लिक करायचं. बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे खालचं ऑप्शन आहे मित्रांनो किंवा शॅडोचं ऑप्शन आहे त्या शॅडोला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान जे का टेक्स्ट फिंज पण दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला असं स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथं पण आपल्या जे फर्स्ट नंबरच्या टेक्स्ट फिंजवरती क्लिक करायचं मित्रांनो. बॉर्डर आणि शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का शॅडो आहे मित्रांनो त्या शॅडोला अशा जे ऑन करून घ्यायचं. ऑन करून आपल्या हिशोबाने जे का साईज वगैरे ठेवून सिलेक्ट करून घ्यायचं. साईज वगैरे सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे का सॉन्ग वगैरे ॲड करून घेण्यासाठी फर्स्टला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मग आणखी आपला प्रोजेक्ट व्हिडिओ दिला मित्रांनो या व्हिडिओला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. वर 3 डॉटवरती क्लिक करून जे काही एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. जसं की तुम्हाला MP3 सॉन्गमध्ये वगैरे कन्वर्ट वगैरे झाले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपला जे खालचं लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो त्या लोगोच्या व्हिडिओला क्लिक करायचं मित्रांनो. वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे काही 1 नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट का बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट 1 नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट का शेक इफेक्ट पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का सेकंड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला प्रोजेक्ट का बिटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटो मित्रांनो जे का सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे पण ॲड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो.
मग आणखी आपला असतो जे का शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का असतो जे का लास्ट वाली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो जे का बिटमार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का 3 वर जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्सवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपला जे अशा प्रोजेक्ट फोटोजना इफेक्ट्स वगैरे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का सॉंगची लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला असं जे खालच्या बोला सेट करायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे का असं प्रोजेक्ट व्हिडिओ दिला मित्रांनो दीदीचा त्या व्हिडिओला थोडा ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का कलर अँड लाईटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला इथे एक्सपोजर गॅमाचा ऑप्शन जे का इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. त्या इफेक्टवरती क्लिक करायचं जे का स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला जे का असं प्रोजेक्ट एक्सपोजर आहे मित्रांनो. मग आणि आपला असं थोडंफार असं वाढून घ्यायचं जे का आपल्या हिशोबाने वाढून घ्यायचं. वाढून घेतल्यानंतर इथे प्लस किती यायचं मित्रांनो. मग आपलं थोडंफार असं पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर मित्रांनो मग असं जे का कमी करून घ्यायचं. कमी करून आपल्या हिशोबाने जे का सेट करून घ्यायचं. असं प्रकार 0-0 केल्यानंतर एकदम छान असं जे काही एक्सपोजर गॅम आपण दिसून जाईल मित्रांनो. मग आणखी आपला जे का व्हिडिओ आहे मित्रांनो आपला व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वगैरे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मी तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघायत राहा मित्रांनो. जय महाराष्ट्र मित्रांनो.